महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन वारसदार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मैदानात उतरले आहेत। सातारा गादीचे छत्रपती उदयनराजे भोसले भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत, तर कोल्हापूर गादीचे छत्रपती शाहू महाराज काँग्रेस पक्षातर्फे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत। यापूर्वी सुद्धा छत्रपती घराण्यातून अनेकांनी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लढवलेल्या आहेत। मात्र यंदाच्या निवडणुकीत सातारा व कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात छत्रपती घराण्याच्या मानापमानाचा मुद्दा पुढे करून निवडणुका लढवल्या जात आहे। महाविकास आघाडीतील घटक पक्ष विरोधी महायुतीवर छत्रपती घराण्याचा अपमान केल्याचे आरोप करत आहे। कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज काँग्रेसतर्फे निवडणूक लढवत आहेत आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी महाविकास आघाडीतील पक्ष करत आहे। महायुतीने कोल्हापूरची निवडणूक बिनविरोध करायला हवी। महायुतीला छत्रपती घराण्याबद्दल सन्मान असेल तर महायुती ही निवडणूक बिनविरोध करेल अशी वक्तव्य महाविकास आघाडीतील नेते करत आहेत। मात्र या माध्यमातून महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा व त्यांच्या नेत्यांचा ढोंगीपणा पुन्हा एकदा उघड झालेला आहे। कोल्हापुरात बिनविरोध निवडणूक व्हावी अशी मागणी करणारे महाविकास आघाडीचे नेते सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत का गप्प आहेत असा प्रश्न आता विचारला जातो आहे। साताऱ्यातून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज उदयनराजे भोसले निवडणूक लढवत आहेत। महाविकास आघाडीला कोल्हापूरची निवडणूक बिनविरोध हवी असेल तर त्यांनी साताऱ्यात स्वतःचा उमेदवार का उभा केला असा प्रश्न आता महाराष्ट्राची जनता विचारू लागली आहे। छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात महाविकास आघाडीने सातारा लोकसभा मतदारसंघात अत्यंत खालच्या स्तरावरचा प्रचार सुद्धा सुरू केला आहे। एवढंच काय तर महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागितले होते। छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागणारे संजय राऊत कोण हा सर्वात मोठा प्रश्न असला तरी आता ज्या प्रकारे भावनिक राजकारण करून निवडणुका जिंकण्याचे स्वप्न महाविकास आघाडीतील नेते बघत आहे ते पूर्ण होणार नाही हे स्पष्ट झालंय। महाविकास आघाडीला छत्रपती घराण्याला कोल्हापुरात एक न्याय व साताऱ्यात दुसरा न्याय द्यायचा आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे। कोल्हापूरमध्ये पराभव पुढे दिसू लागला आणि म्हणून महाविकास आघाडीतर्फे आता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पुढे करून स्वतःचं हित साध्य करण्याचा प्रयत्न होतो आहे का असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारू लागली आहे। या माध्यमातून महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा ढोंगीपणा छत्रपती प्रेम उघडकीस आलेला आहे। या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।